सर्व भवसार क्षत्रिय मराठा बंधूंना माझा नमस्कार. माझे नाव जय भवानी उतरकर. आज मराठी कक्षाने मी मराठी वर्णमालाच्या स्वर अक्षरांचा उच्चारण विधी एवं लेखन विधी सिखा देवाला जाता. मराठी वर्णमालाचा स्वर अक्षर 12 है. चला शुरू करायचे. आता फर्स्ट अक्षर अ. अ कशी लिवाम? अशी त्री मधी लिवाम. त्री घालून अशी मधी एक लकीर ओढून त्याच्यावर आहे पायी. याला खडी पायी बोलतात. याला अ करून त्याच्यावर शिरोरेखा ओढान अ. अनेक दफा लिहून दाखवताम. अशी त्री अशी मधी लकीर अनेक पायी ओढून त्याच्यावर आहे शिरोरेखा. ये अ as in A. नेक्स्ट अक्षर है आ. मधी लकीर ओढून आणि एक पायी आ लिहून टाकून आणि एक पायी ऍड करायचा. आ अनेक दम लिहून दाखवताम. आ दोन पाय ओढाव ॲज इन ये आ. नेक्स्ट अक्षर ई. लघु स्वर है ये ई. असी यस नदी घालून ई ॲज इन ई और आई. इंग्लिश ने ई चा प्रोनाउंसिएशन और आई चा प्रोनाउंसिएशन ई. नेक्स्ट अक्षर है ई. दीर्घ स्वर. ई दीर्घ स्वर. असे लघु स्वर बोलतात. हे दीर्घ स्वर. ई घालून शिरोरेखा ओढून त्याच्यावर एक मात्रा आणि फिरून गाऊन दाखवता. ई ई ई ई. त्याचा साऊंड ई ॲज इन ई डबल ई. उ. उ अशी त्री. ओनली त्री. उ as in English you. अगला अक्षर है ऊ. ऊ कसे लिवाव? त्री घालून वाव त्या संगट अशी एक मात्रा आहे. ऊ. ऊ दीर्घ स्वर. ऊ. ऊ as in ओ. उ शॉर्ट लघु स्वर. ऊ दीर्घ स्वर. अगला अक्षर है ए. ये कसी लिवाओ? ए असे घालून ये अशी येऊन असे एंड करा. ए as in ई और ए. ऊ ए. नेक्स्ट अक्षर है आई. तशी ए घालून टाकून शिरोरेखा क्लोज करून टाकून त्याच्यावर एक मात्रा ए आई. असे जरा ओपन न राहावा ते. ये आई. ये असे बोलायचा प्रोनाउन्सिएशन. ए आई. नेक्स्ट
लेटर, अगला लेटर है ए आई ओ. ओ कसे लिहावं? आ लिहिते का आ लिहिते का आणि एक खडी पाय शिरोरेखा क्लोज करून टाकून याच्यावर एक मात्रा ओ. आ आ आ क्लोज करून टाकून याच्यावर एक खडी पाय ओ. याचा प्रोनाउंसिएशन ओ. अगला अक्षर है ओ औ. औ. आ ओ आणि एक पाय घाला औ. आ आ शिरोरेखा क्लोज करून ओ औ. एजा है ना प्रोनाउंसिएशन ए यू. अगला अक्षर है अम. ये लई रेयर अक्षर है अम. आ घालाव शिरोरेखा क्लोज करून टाकून इथे एक बिंदी घालाव. आ मध्ये एक लकीर, खडी पाय, शिरोरेखा क्लोज आणि बिंदी अम. अम. आहा. आहा वर्णमालाचा लास्ट अक्षर है आहा. अ आहा. अ घालून शिरोरेखा क्लोज करून ये साइडने दोन बिंदी घाला. आ हा. ए एच आहा. अम आहा. आता आम्ही कंप्लीट सेट ऑफ स्वर अक्षर लिहून देखाचे. आ ये शिरोरेखा है त्याला अक्षरच्या वर लिहा. आ आ दोन पाय, ए एक पाय, ए दोन पाय. आ आ ई ईच्या वर अशी एक मात्रा आहे ई. उ ए आई. याच्यावर बी अशी एक मात्रा आहे शिरोरेखातून क्लोज करून टाका. आई आणि ओ. ओ बी आ नदीत घालून अशी एक खडी पाय घालून अशी वरते एक मात्रा ओढा ओ. मागून आऊ ओ आऊ. याला आहे ना दोन खडी पाय घाला. एक पाय दोन मात्रा, एक पाय दोन मात्रा. आ घालून एक पाय दोन मात्रा ओ आऊ. आहा. शिरोरेखा क्लोज करून टाकून दोन बिंदी आमने आहे ना आ घालून शिरोरेखाच्या वर एक बिंदी. आहाने आ घालून शिरोरेखाच्या पायीच्या साईडने दोन बिंदी. तो ये होला आमच्या मराठीचा स्वर अक्षर. हिंदी देखा आ आ उ ओ औ अम हा. एवढे नाला संद सेम एकूच तरीकाच्या
लेटर रायटिंग है, अक्षर अंकन है, असी राउंडेड न लिवाचा. ई भी राउंडेडनेस है, बट जरा डिफरेंट नाही. जस्ट ए आई लई डिफरेंट नाही. ए आई ये ज्या लिवाच्या विधी जरा डिफरेंट नाही. आ ई उ ओ औ हा समजा सेम नाही. ये आई सिर्फ ए आई जरा डिफरेंट नाही. तो तुम्हें लिखाचा अभ्यास करा, चकोट लिहून प्रॅक्टिस करा. लई बिगी येऊन जावेल. कॉन्शियसने लिवायला शिका. आ बोलून गोत लिवा, मग बिगी येऊन जावेल. धन्यवाद.